नमस्कार मित्रांनो. अर्थसंवादच्या 6व्या एपिसोडमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आता हा 6वा एपिसोड आहे, तर आपण थोडक्यात आतापर्यंत कुठपासून कुठपर्यंत आलोय. तर आपण पहिल्या एपिसोडमध्ये आपण प्रस्तावना बघितली. दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण स्टॉक मार्केटचा इतिहास बघितला. तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण स्टॉक मार्केटमध्ये वापरण्यात येणाऱ्या संज्ञा म्हणजे जार्गन्सचा अभ्यास केला. चौथ्या एपिसोडमध्ये आपण कॅन्डलस्टिक्सचे अगदी बेसिक पॅटर्न्स कसे फॉर्म होतात ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. ओपन, हाय, लो, क्लोज, मेन बॉडी कुठली, अप्पर स्टिक कुठली, म्हणजे अप्पर शॅडो कुठली, लोअर शॅडो कुठली, त्यातनं हाय आणि लो कसे डिफाईन होतात ते बघितलं. आणि व्हॉल्यूम म्हणजे काय आणि प्राइस आणि व्हॉल्यूम यांचा कशा पद्धतीने संबंध आहे, त्याच्या ज्या 4 कंडिशन्स आहेत त्या आपण चौथ्या एपिसोडमध्ये बघितल्या. आणि मग 5व्या एपिसोडमध्ये आपण टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय हे बेसिक समजून घ्यायला सुरुवात केली. आणि अगदी शेवटी आपण मुव्हिंग एव्हरेज कसं कॅल्क्युलेट करतात, त्याचं बेसिक कन्सेप्ट काय ते आपण बघितलं. तर आता 6व्या एपिसोडमध्ये आपण पूर्णपणे भर हा मुव्हिंग एव्हरेज संपूर्णपणे समजून घेण्यावर देणार आहोत. तर आता सुरू करूयात आपण 6व्या एपिसोडमध्ये मुव्हिंग एव्हरेजची कन्सेप्ट. तर त्यासाठी मी थोडंसं मागच्या वेळेला जी 5व्या एपिसोडमध्ये जी स्लाइड वापरली होती ती परत एकदा आपण वापरूया आणि त्याच्यातनं आपण थोडंसं ते समजून घेऊन परत आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊ. तर आपण ह्या स्लाइडमध्ये आपण काय बघितलं होतं की 10 डेटा पॉइंट्स आहेत क्लोजिंग प्राइसचे आणि मग आपण त्यातले प्रत्येकी 5 पॉइंट्स घेतले. कॉलम बी मध्ये 5 घेतले, कॉलम सी मध्ये 5 घेतले, कॉलम डी मध्ये 5 घेतले आणि कॉलम ई मध्ये परत 5 घेतले. फक्त याच्यामध्ये फरक काय होता, कॉलम बी मध्ये आपण 1 ते 5 घेतले, मग कॉलम सी मध्ये आपण 1 एलिमिनेट घेतला आणि 6वा डेटा पॉइंट घेतला. कॉलम डी मध्ये आपण 1 आणि 2 दोघंही एलिमिनेट केले आणि 7वा डेटा पॉइंट केला. म्हणजे एक नंबर एलिमिनेट करत एक नवीन नंबर घेत गेलो आणि आपण त्यांचा ऍव्हरेज कॅल्क्युलेट केलं. आणि मग ते जे ऍव्हरेज होतं ते 5च डेटा पॉइंटचं असलं तरी प्रत्येक वेळेला एक नंबर जात होता आणि एक नंबर नवीन येत होता. त्यामुळे ते ऍव्हरेज मूव्ह होत होतं आणि म्हणून त्याला आपण मुव्हिंग ऍव्हरेज असं म्हटलं. हा, तर ही झाली मागच्या स्लाइडमध्ये आपण याला टच बेस केलं म्हणून मी याच्यावर जास्त वेळ घेत नाही. तुम्ही जर परत तुम्हाला अजूनही कन्सेप्ट डीप मध्ये समजून घ्यायची असेल तर तुम्ही आपला एपिसोड 5 बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे आपण जास्त मोठ्या प्रमाणात आणि डिटेलमध्ये डिस्कस केली आहे ही स्लाइड. तर आता आपण पुढे जाऊया. हा, तर आपण मागची जी स्लाइड बघितली तर आपण काय केलं तर कन्सेप्ट समजून घेण्यासाठी फक्त 5 पिरियडचा किंवा 5 दिवसांचा विचार केला. म्हणजे सिरियल 1 टू सिरियल 10 मध्ये होते, आपण त्याच्यानं फक्त 5 डेटा पॉइंट्स घेतले, मग त्याचे मुव्हिंग ऍव्हरेज कसे काढतात ते बघितले. परंतु टेक्निकल अनालिसिस मध्ये अभ्यास करताना किंवा अनुमान बांधताना 9 पिरियड्स मुव्हिंग ऍव्हरेज, 20 पिरियड्स मुव्हिंग ऍव्हरेज, 50 पिरियड्स मुव्हिंग ऍव्हरेज, 100 पिरियड्स मुव्हिंग ऍव्हरेज, 200 पिरियड्स मुव्हिंग ऍव्हरेज यांचा अभ्यास केला जातो. आता इथं मी पिरियड हा शब्द मुद्दामून वापरलाय, कारण पिरियड हा 1 मिनिटाचा असू शकतो, 5 मिनिट असू शकतो, 1 तास असू शकतो किंवा 1 दिवस असू शकतो किंवा 1 आठवडा अथवा 1 महिनाही असू शकतो. म्हणजे आपल्याला 20 पिरियड्स मध्ये आपल्याला 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज काढता येतं, आपल्याला 20 वीक्स मुव्हिंग ऍव्हरेज काढता येतं, आपल्याला 20 मंथ्स मुव्हिंग ऍव्हरेज काढता येतं. फक्त तेवढा जुना तो स्टॉक असला पाहिजे. म्हणजे मी आता इथं मुद्दामून 20 इयर्स म्हणत नाहीये, कारण 20 इयर्स होण्यासाठी दरवर्षीच्या क्लोजिंग प्राइसेस लागतील आणि तो जो स्टॉक कंपनी जर 20 वर्ष जुनी नसेल तर तिचा 20 इयर्सचा मुव्हिंग ऍव्हरेज काढता येणार नाही. त्यामुळे बरेचदा आपल्याला कंपनीचं वयोमान किती आहे त्याच्यावरती आपल्याला मुव्हिंग ऍव्हरेज कुठपर्यंत इयरली काढता येईल की नाही ते ठरवता येतं. ठीक आहे. तर आता जर आपल्याला एका तासाचा मुव्हिंग ऍव्हरेज काढायचा असेल तर कमीत कमी 10 तासांचा, मागील 10 तासांचा क्लोज माहिती असला पाहिजे. आणि मग जसजसे तास पुढे सरकतील तसा 9 तासांचा आपल्याला ऍव्हरेज काढत मुव्हिंग ऍव्हरेज ग्राफ बनत जाईल. म्हणजे पहिल्यांदा 1 ते 10 तास होईल, नंतर 2 ते 11 तास असा 9 पिरियड्स होईल, मग 3 ते 12 तास असा 9 पिरियड्स होईल. अशा पद्धतीने ते मुव्हिंग ऍव्हरेज काढलं जाईल. सर्वसाधारणपणे जरी 1 मिनिट किंवा 1 तास यांचे योग्य डेटा घेऊन मुव्हिंग ऍव्हरेज काढता येत असले तरी चांगला अंदाज बांधण्यासाठी डेली मुव्हिंग ऍव्हरेजचा वापर टेक्निकल अनालिसिस मध्ये केला जातो. म्हणजे काय, तुम्ही एका सेकंदाचंही मुव्हिंग ऍव्हरेज काढू शकता. 1 सेकंदाची कॅन्डलस्टिक बनवून त्याचं मुव्हिंग ऍव्हरेज काढता येईल, 1 मिनिटाचं काढता येईल, 1 तासाचं काढता येईल, 15 मिनिटाचं काढता येईल. पण ते सगळे शॉर्ट टर्म मुव्हिंग ऍव्हरेजेस झाले. जर तुम्हाला योग्य अंदाज बांधायचा आहे तर तो जो डेटा पॉइंट्स आहेत तेही तेवढे स्ट्रॉंग पाहिजे.
म्हणून इथं आपण जर डेली क्लोज वरती जर मुव्हिंग ऍव्हरेज काढायचा प्रयत्न केला तर त्याच्यामधनं जे एस्टिमेशन काढलं जातं. म्हणून 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज म्हणजे डीएमए आपण जे ऐकतो, बरेचदा तुम्ही कुठल्याही बिझनेस चॅनलवरती गेलात तर तुम्हाला 20 डीएमए क्रॉस होतोय किंवा 50 डीएमए ला तो क्रॉस करतो. डीएमए स्टँड्स फॉर डेली मुव्हिंग ऍव्हरेज. त्यामुळे तो पिरियड जो डेली आहे हा पिरियड सगळ्यात महत्वाचा म्हणून धरला जातो, कारण अनुमान मानण्यासाठी ऍटलिस्ट डेली क्लोज वरनं जे ऍव्हरेजेस निघतात ती जास्त योग्य येण्याची शक्यता असते. कारण जेवढा जास्त पिरियड मुव्हिंग ऍव्हरेजचा तेवढी त्या ट्रेडची रिलायबिलिटी जास्त असू शकते. आणि मग जो नियम आपण 9 डेली मुव्हिंग ऍव्हरेजला लावतो म्हणजे 9 डीएमए ला लावतात, तोच नियम 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज म्हणजे 20 डीएमए, 50 डे मुव्हिंग ऍव्हरेज म्हणजे 50 डीएमए, 100 डे मुव्हिंग ऍव्हरेज म्हणजे 100 डीएमए, 200 डे मुव्हिंग ऍव्हरेज म्हणजे 200 डीएमए यांचा ग्राफ प्लॉट करण्यासाठी केला जातो. आता मी मुद्दामून इथं 20 डीएमए म्हणजे 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज असं म्हणतोय, म्हणजे तुम्हाला ती गोष्ट जास्त मनामध्ये घट्ट होत जाईल. कारण ह्या जार्गन्स आहेत परत डीएमए सारखं डीएमए ऐकतो, मग ते डीएमए म्हणजे काय तर डेली मुव्हिंग ऍव्हरेज. ही गोष्ट लक्षात ठेवली की म्हणून मी आपलं रिपीट केलं की 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज म्हणजे 20 डीएमए, 200 डे मुव्हिंग ऍव्हरेज म्हणजे 200 डे 200 डीएमए म्हणजे 200 डे मुव्हिंग ऍव्हरेज. तर ही गोष्ट जास्तीत जास्त ह्या जार्गन्स समजून घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे पुढच्या आपल्या एपिसोड्स मध्ये तुम्हाला मी जेव्हा नुसत्या जार्गन्स वापरेन तेव्हा परत प्रश्न पडणार नाहीत की नक्की 200 डे डीएमए आणि 200 डे मुव्हिंग ऍव्हरेज याच्यामध्ये काही फरक आहे का? तर फरक काहीही नाहीये. आता हा ग्राफ जेव्हा आपल्याला अपवर्ड जाताना दिसतो, म्हणजे 20 डीएमएचा असेल किंवा 50 डीएमएचा असेल किंवा 100 डे मुव्हिंग ऍव्हरेजचा असेल किंवा 200 डे मुव्हिंग ऍव्हरेजचा असेल, हा ग्राफ तेव्हा अपवर्ड जाणारा दिसतो तेव्हा त्याला अपवर्ड ट्रेंड आहे असं म्हणतात. आणि ग्राफ जर खालती जाताना दिसला तर तो ट्रेंड डाऊनवर्ड आहे. पण बरेचदा असं होतं की प्राइस वरती जाते मग परत खालती येते, मग प्राइस वरती जाते मग परत खालती येते. त्यामुळे त्याचं जे मुव्हिंग ऍव्हरेज असतं ते कुठल्याही अशा एका डायरेक्शन मध्ये तुम्हाला दिसत नाही, तर ते त्यावेळेला मार्केट साईडवेज आहे असं म्हटलं जातं. आता मुव्हिंग ऍव्हरेजचा आपण एक थोडासा मावस भाऊ किंवा चुलत भाऊ असं जरी काही म्हटलं तरी ते अवघड ठरणार नाही. तर त्याला एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज असं म्हणतात. तर हाही प्रकार सेमच आहे. 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज आणि 20 डेमा म्हणजे 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज. तर म्हणजे डेटा पॉइंट्स 20 असतात, पण त्यांना ट्रीटमेंट वेगळी दिलेली असते. ती कशी ते आपण आता थोडंसं थोडक्यात समजून घेऊया. म्हणजे 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज प्रमाणे इथं सुद्धा 9 पिरियड्स ईएमए, 20 पिरियड्स ईएमए, 50 पिरियड्स ईएमए, 100 पिरियड्स ईएमए किंवा 200 पिरियड्स ईएमए म्हणजे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज. अशा पद्धतीनेच ही ऍव्हरेजेस असतात. आता कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण परत एकदा 20 डीएमए म्हणजे 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज चा विचार करू. त्याच्यामध्ये डे 1 ची प्राइस आणि डे 20 ची प्राइस यांना आपण सारखंच महत्व देतो. म्हणजे डे 1 ची प्राइस म्हणजे काय की 20 दिवसापूर्वीची प्राइस आणि डे 20 ची प्राइस म्हणजे काय आत्ताची लेटेस्टची प्राइस. बरोबर आहे. पण शेअर मार्केटमध्ये परवापेक्षा काल आणि कालपेक्षा आज ला जास्त महत्व आहे. म्हणून जेवढा डेटा जास्त ताजा तेवढाच त्याला जास्त वेटेज दिलं जातं. म्हणजे काल जी प्राइस होती तिला जास्त किंमत किंवा वेटेज दिलं जातं, ज्यापेक्षा 20 दिवसापूर्वी काय प्राइस होती तिला. म्हणजे 20 डेमा म्हणजे 20 डे मुव्हिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज मध्ये डे 1 ला कमी वेटेज मिळतं कारण ते 20 दिवस जुनी असतं. तर डे 20 ला जास्त वेटेज दिलं जातं कारण ती प्राइस सगळ्यात जास्त लेटेस्ट असते. म्हणजे बेसिक साम्य काय आहे 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज मध्ये? तर डेटा पॉइंट्स जे आहेत ते 20च आहेत. बरोबर आहे. म्हणजे तेच डेटा पॉइंट्स असतात. म्हणजे डेटा पॉइंट्स कुठलेही वेगळे नसतात. फक्त 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज मध्ये काय करतात तर डे 1 ची जी प्राइस आहे तिला आणि डे 20 ची प्राइस आहे तिला सेम वेटेज असतं. पण 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज म्हणजे 20 डेमा मध्ये काय होतं की डे 1 च्या जी प्राइस आहे ती 20 दिवस जुनी असल्यामुळे तिला कमी वेटेज मिळतं, ती कमी लेटेस्ट असते. आणि डे 20 ची जी प्राइस असते ती अगदी इमिजिएटली कालची प्राइस असल्यामुळे तिला सगळ्यात जास्त वेटेज मिळतं. आणि मग फरक कुठे येतो तर 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज मध्ये त्या डायरेक्ट प्राइसेस घेऊन प्लॉट केलं जातं, ऍव्हरेज काढून प्लॉट केलं जातं. पण इथे वेटेज दिलेल्या प्राइसेस घेऊन केलं जातं. म्हणजे 28 डेच्या प्राइसला एक वेटेज देऊन तिची एक नवीन वेटेड प्राइस काढली जाते आणि त्या प्राइसला धरून मग गेल्या 20 दिवसाचा ऍव्हरेज गेल्या 20 दिवसाचा ऍव्हरेज काढलं जातं. आता आपण इथे मुद्दाम त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये जात नाही आहोत. म्हणजे सर्व ट्रेडिंग सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला डायरेक्टली आपण ईएमए प्लॉट करू शकतो, म्हणजे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज आपण प्लॉट करू शकतो. आणि मग आपण 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज
म्हणजे नॉर्मल आपलं सिम्पल मुव्हिंग ऍव्हरेज आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज यांचा ग्राफ कसा थोड्याफार प्रमाणात बदलत जातो. का बदलत जातो तर मगाशी म्हटल्याप्रमाणे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज मध्ये त्या 20 दिवसांचा जो डेटा असतो त्यातल्या प्रत्येक दिवसाच्या डेटाला वेगवेगळं वेटेज असतं. जेवढा डेटा जास्त नवा तेवढा त्याला वेटेज जास्त, जेवढा डेटा जास्त जुना त्याला वेटेज सगळ्यात कमी, आणि त्यामुळे ते ऍव्हरेज थोडंसं बदलतं. आणि त्यामुळेच सिम्पल मुव्हिंग ऍव्हरेज म्हणजे 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज यांच्या ग्राफमध्ये आपल्याला थोडाफार फरक दिसून येतो. आता परत एकदा समजून घेण्यासाठी, कारण ह्याच्यामध्ये बरेचदा कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून सिम्पल मुव्हिंग ऍव्हरेज आणि एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज हे आपण एकदा परत काय फरक आहे दोघांमध्ये हे आता या स्लाइडवरून आपण परत समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता इथं तुम्ही बघाल की मी काय लिहिलं इथं, कुठली तरी XYZ कंपनी आहे, बरोबर आहे, XYZ लिमिटेड कंपनी. ती डे 1 आणि डे 20 याच्यामध्ये त्याच्या काहीही प्राइस असतील तर 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज मध्ये काय केलं जातं तर डे 1 टू डे 20 ज्या प्राइसेस असतील त्याचं ऍव्हरेज काढलं जातं आणि त्याचा एक पॉइंट ठरवला जातो, तो जो ग्राफवरती प्लॉट केला जातो. दुसऱ्या दिवशी काय होतं, डे 1 जातो आणि डे 21 येतो, म्हणजे टोटल ऍव्हरेज परत आपण 20 दिवसांचं काढतो, पण ते डे 2 पासून डे 21 पर्यंत काढतो. तिसऱ्या दिवशी काय होतं, डे 1 आणि डे 2 दोन्ही जातात आणि डे 22 ऍड होतो, म्हणजे परत ऍव्हरेज काय आहे तर डे 3 पासून डे 22 पर्यंत, म्हणजे 20 दिवसाचाच ऍव्हरेज काढतो आणि त्याचं हे प्लॉट होतं. पुढचे अजून एक दिवस ऍड झाल्यावर काय होतं तर डे 1, डे 2 आणि डे 3 जातात आणि डे 23 ऍड होतो, म्हणजे डे 4 पासून डे 23 पर्यंत परत 20 डेजचं मुव्हिंग ऍव्हरेज आपण काढतो. म्हणजे या प्रत्येक ठिकाणी काय झालंय तर डे 1 गेला, डे 21 आला, मग इथं काय झालं, डे 2 गेला, डे 22 आला, इथं काय झालं, हा डे 3 गेला आणि डे 23 आला. आणि ह्याच्यामध्ये या 20 डेटा पॉइंट जे तयार होतात त्यांचं ऍव्हरेज आपण काढलेलं आहे, बरोबर आहे. आणि ते झालं सिम्पल मुव्हिंग ऍव्हरेज, ज्याला आपण 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज असं म्हणतो. पण आता एक्सपोनेन्शियल डे मुव्हिंग ऍव्हरेज मध्ये काय करतात, हा जो डे 1 आहे किंवा हा जो झोन आहे, इथं लेस वेटेज इज गिव्हन फॉर एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज, म्हणजे जेवढा इकडला जो डेटा आहे याला जुना आहे म्हणून त्याला कमी वेटेज दिलेलं असतं, आणि इथल्या मोर वेटेज इज गिव्हन फॉर ह्या सगळे जे नवीन डेटा असतात, म्हणजे डे 23, डे 22, डे 21, डे 20, डे 23 ला सगळ्यात जास्त वेटेज मिळेल, मग डे 22 ला वेटेज कमी मिळेल, मग डे 22 ला अजून त्याच्यापेक्षा कमी वेटेज मिळेल, मग डे 20 ला कमी वेटेज मिळेल, असं करत 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 इकडं डे 4 ला सगळ्यात कमी वेटेज मिळतं, इकडं डे 3 ला सगळ्यात कमी वेटेज मिळतं, इथं डे 2 ला सगळ्यात कमी वेटेज मिळतं आणि इथं डे 1 ला सगळ्यात कमी वेटेज मिळतं. आणि मग वेटेज काढून जे नंबर्स आलेले असतात, जी डे 1 ची प्राइस आलेली असते, जी डे 23 ची प्राइस आलेली असते, त्या सगळ्यांचा ऍव्हरेज काढून तो ग्राफ प्लॉट केला जातो. त्यामुळे 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज यांच्या बेसिक डेटामध्ये फरक पडतो आणि त्यामुळे त्यांचा ग्राफमध्ये फरक पडतो. आता हे बघा, ही सिम्पल मुव्हिंग ऍव्हरेज लाईन अशी दिसते, हा कॅन्डल स्टिक पॅटर्न आहे आणि ह्याच्यामधनं प्रत्येक 20 कॅन्डलमुळे असा ग्राफ असा गेल्या 20 कॅन्डलमुळे हा इथं आहे, मग पुढची आज एक कॅन्डल आली की ग्राफ खालती गेला, वरती गेला, अशा पद्धतीने हा असा सिम्पल मुव्हिंग ऍव्हरेजची ही लाईन तुम्हाला दिसते. आणि त्याच्यामुळे आपल्याला ट्रेंड समजतो. म्हणजे आता इथं जर तुम्ही बघितलात तर इथपासून इथपर्यंत ट्रेंड अपवर्ड आहे, मग आता इथं ते मुव्हिंग ऍव्हरेज सरळ झालं, म्हणजे काय झालं, आपण मगाशी डिस्कस केलं त्या पद्धतीने साईडवेज झालं मार्केट, मग इथनं परत मार्केट वरती गेलं, म्हणजे काय झालं, ट्रेंड अपवर्ड गेला. आता इथून मार्केट खाली यायला सुरुवात झाली, इथून खालती 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 परत इथपर्यंत आलं, म्हणजे काय झालं तर हा ट्रेंड डाऊनवर्ड दिसला. आता याच्यामध्ये मी मुद्दामून पिरियड मेन्शन केलेलं नाहीये, कारण जसा तुम्ही पिरियड घेता, म्हणजे आता 20 पिरियड्सचं मुव्हिंग ऍव्हरेज, मग आता ते 5 मिनिटाचा असेल तर त्याच्यामधला ट्रेंड वेगळा असतो, 15 मिनिटाचा असेल त्याच्यामध्ये ट्रेंड वेगळा दिसू शकतो, तास असेल त्याच्यामध्ये ट्रेंड वेगळा दिसू शकतो, आणि एक दिवस असेल तर त्याच्यामध्ये ट्रेंड आपल्याला वेगळा दिसू शकतो. आता बघूया ते. आता बघा इथं एबीसी लिमिटेड म्हणून कंपनी, तिचा डेली मुव्हिंग ग्राफ 1 मिनिटाचा आहे. आता 1 मिनिटाच्या मध्ये आता बघा, म्हणजे तोच ग्राफ म्हणजे तीच कंपनी, पण 1 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट आणि 1 तास याच्यामध्ये कसा फरक पडतो बघा. जर 1 मिनिटाचा ग्राफ बघितला ना
तर तुम्हाला असं वाटतं अरे एका मिनिटाच्या ह्याच्यावरती जर डीएमए काढलं म्हणजे 1 मिनिटचा जर ग्राफ काढला आपण 20 पिरियड्स ह्याच्यासाठी, तर एका मिनिटाच्या ग्राफमध्ये काय दिसतं? तर गेल्या 20 मिनिटामध्ये म्हणजे बघितलं तर अगदी शॉर्ट टर्म मध्ये मार्केट पडतंय. पण जर 5 मिनिटाचा ग्राफ बघितला तुम्ही, तर ट्रेंड अपवर्ड आहे. म्हणजे तुम्ही पिरियड जर 5 मिनिटाचा घेतला तर ट्रेंड अपवर्ड दिसतो. पिरियड जर 1 मिनिटाचा घेतला तर ट्रेंड डाऊनवर्ड दिसतोय. पिरियड जर 15 मिनिटाचा घेतला तर बघा ग्राफ वरतीच जातोय. म्हणजे आलं लक्षात? म्हणजे परत ट्रेंड अपवर्ड वाटतोय. म्हणजे 5 मिनिटाला आणि 15 मिनिटाला ट्रेंड अपवर्ड वाटतोय. पण तुम्ही जर अवरली बघायला गेलात, अवरली म्हणजे 20 लास्ट म्हणजे 1 अवरचा ऍव्हरेज फॉर लास्ट 20 अवर्स असं करत ऍव्हरेज करत गेलात, तर तो परत ग्राफ डाऊनवर्ड दिसतोय तुम्हाला. इथं जर तुम्ही बघितलं कर्सरनी, तर हा इकडे परत ग्राफ डाऊनवर्ड दिसतोय. त्यामुळे मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे की जेव्हा तुम्हाला अंदाज बांधायचे असतात तेव्हा 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज म्हणजे डेली बेसिसवरती जो क्लोज असतो त्याचा ऍव्हरेज काढून, किंवा काही लोकांना एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजवर जास्त विश्वास असतो म्हणून ते 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज बघतात. वेटेज दिलेलं ऍव्हरेज जे असतं आपण मगाशी डिस्कस केलं, आणि त्याच्यामुळे जो ट्रेंड असतो तो जास्त विश्वासार्ह ट्रेंड असतो. आणि इथं बघितलं तुम्ही एका मिनिटाला असा ट्रेंड दिसतो, एका मिनिटाचा ग्राफ काढला तर 5 मिनिटाचा ग्राफ काढला तर असा ट्रेंड दिसतो, 15 मिनिटाला परत तो 5 मिनिटाला आणि 15 मिनिटाला सेमच वाटतो, पण एका तासाला तो ग्राफ असा निगेटिव्ह वाटतो. म्हणजे इकडे अपवर्ड वाटतो, इकडे डाऊनवर्ड वाटतो. त्यामुळे आपण जास्तीत जास्त अंदाज किंवा ठोकताळे बरोबर येण्यासाठी लोक 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज किंवा 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज म्हणजे डेली मुव्हिंग ऍव्हरेजचा म्हणजे पिरियड हा डेली जास्त असेल तर त्याचा वापर म्हणजे त्याचा अंदाज योग्य येण्यासाठी वापर केला जातो. आता आपण मुव्हिंग ऍव्हरेजचे क्रॉसओव्हर काय असतं ते बघूया. टेक्निकल अनालिसिस मध्ये याला ट्रेडिंग सिग्नल म्हणून समजलं जातं, आणि आपल्याकडे 20 डीएमए हे कशा पद्धतीने प्लॉट करतात हे आपण मागच्या वेळेला बघितलं. आता 9 डे मुव्हिंग ऍव्हरेज पिरियड जेव्हा 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज पिरियड पेक्षा जास्त रिसेंट आहे, कारण फक्त तो गेल्या 9 दिवसाचा डेटा आहे आणि 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज हा गेल्या 20 दिवसाचा डेटा आहे, बरोबर आहे. पण 9 डे मुव्हिंग ऍव्हरेज मधली जी ऍव्हरेज असतं त्याची मुवमेंट जास्त फास्ट होते 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज पेक्षा, कारण एक तर डेटा पॉइंट्स कमी आहेत आणि तो जास्त रिसेंट डेटा आहे, कारण 9 दिवसाचा डेटा 20 दिवसाच्या डेटापेक्षा जास्त रिसेंट आहे. त्यामुळे 9 दिवस जो डेटा पॉइंट आहे म्हणजे 9 डे मुव्हिंग ऍव्हरेज मधील जी मुवमेंट आहे ती 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज पेक्षा फास्ट होते कुठल्याही डायरेक्शन मध्ये. जर मार्केट वरती चाललं असेल तर 9 डे एमए जास्त फास्ट मूव्ह होईल, आणि जर मार्केट खालती चाललं असेल तर 9 डे मुव्हिंग ऍव्हरेज जास्त फास्ट खालच्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होईल. आता 9 डे मुव्हिंग ऍव्हरेज आणि 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज पेक्षा जर जास्त झालं आणि त्याने 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज क्रॉस केलं, म्हणजे 20 डे मुव्हिंग ऍव्हरेजची एक लाईन निघेल डेटा पॉइंटच्या वरती पद्धतीने, आणि 9 डे मुव्हिंग ऍव्हरेजची एक लाईन निघेल. तर 9 डे मुव्हिंग ऍव्हरेजने जर 20 डे मुव्हिंग ऍव्हरेजची लाईन क्रॉस केली वरच्या डायरेक्शन मध्ये, तर तो बाय सिग्नल समजला जातो. आणि त्याच पद्धतीने 9 डे मुव्हिंग ऍव्हरेज 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज पेक्षा कमी येत असेल, आणि जर 9 डे मुव्हिंग ऍव्हरेजनी 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज यांचा क्रॉस ओव्हर खालच्या दिशेने म्हणजे 9 डे मुव्हिंग ऍव्हरेज जर 20 डे मुव्हिंग ऍव्हरेजच्या खालती गेलं तर तो सेल सिग्नल समजला जातो. मी इथं मुद्दामून तुम्हाला कोणताही स्टॉक दाखवत नाहीये, कारण कन्सेप्ट समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही वाटल्यास तर परत बघा, आणि त्यामुळे ते कन्सेप्ट जास्त क्लिअर होतील. आणि हा एकच सिग्नल झाला म्हणजे हा मी जे आता क्रॉस ओव्हरचा सांगितला 9 डे 20 डेला कुठल्या डायरेक्शन मधनं क्रॉस करतोय त्याच्यावरनं बाय आणि सेल सिग्नल ठरतात, हा केवळ एक सिग्नल झाला, पण तेवढ्यावरच डिसिजन घेऊन भागत नाही. त्याच्याने नुकसान होऊ शकतं. एका वेळेला किमान 3 ते 4 इंडिकेटर बघून निर्णय घ्यावे लागतात. आता ते म्हणून आपण एक एक इंडिकेटर बघत चाललोय. आता आपण फक्त काय बघतोय तर सिम्पल मुव्हिंग ऍव्हरेज आणि एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज याचीच आपण चर्चा करतोय, पण असे बरेच इंडिकेटर आहेत आणि असे कमीत कमी 3 ते 4 इंडिकेटर एकत्रित विचार करून डिसिजन घेतले जातात. आता अजून एक सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये याला गोल्डन क्रॉसओव्हर असं म्हणतात, की 50 डे जसं आपण 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज बघितलं तसं 50 डे मुव्हिंग ऍव्हरेज पिरियड. आता 50 डे मुव्हिंग ऍव्हरेज पिरियड त्याच्यापेक्षा जास्त डेटा पॉइंट्स कशात येतात तर 200 डे मुव्हिंग ऍव्हरेज, त्याला 200 डीएमए म्हणतात. आता 50 डे मुव्हिंग ऍव्हरेजचा पिरियड जो आहे तो 200 डे मुव्हिंग ऍव्हरेजच्या पिरियड पेक्षा जास्त रिसेंट आहे. म्हणजे 50 डे मुव्हिंग ऍव्हरेज मधली जी मुवमेंट आहे ती जास्त फास्ट होते 200 डे मुव्हिंग ऍव्हरेज मध्ये जो डेटा असतो त्या डेटा पॉइंट्स पेक्षा 50 डे मुव्हिंग ऍव्हरेज मधली डेटा पॉइंट्सची मूव्ह जास्त फास्ट होते, बरोबर आहे. त्यामुळे आता 50 डे मुव्हिंग ऍव्हरेज जेव्हा 200 डे मुव्हिंग ऍव्हरेज पेक्षा जेव्हा जास्त होतो
म्हणजे गेल्या 50 दिवसाचं जे मूव्हिंग ॲव्हरेज आहे, ते गेल्या 200 दिवसापेक्षाच्या मूव्हिंग ॲव्हरेजपेक्षा जर जास्त झालं आणि त्यांनी जर 200 दिवसाच्या मूव्हिंग ॲव्हरेजला 200 DMAला जर त्यांनी क्रॉस केलं 50 दिवसाच्या DMAनी, तर तो स्ट्रॉंग बाय सिग्नल समजला जातो. त्याच पद्धतीने 50 दिवसाचा तुमच्या गेल्या 50 दिवसाचा ॲव्हरेज हे गेल्या 200 दिवसाच्या मूव्हिंग ॲव्हरेजपेक्षा कमी असेल आणि त्यांनी 200 दिवसाच्या मूव्हिंग ॲव्हरेजची लाईन जर क्रॉस केली 50 दिवसाच्या डेली मूव्हिंग ॲव्हरेजनी 200 डेजची मूव्हिंग ॲव्हरेज लाईन वरून खालती आला म्हणजे 50 दिवसाचा ॲव्हरेज 200 दिवसाच्या पेक्षा कमी झालं तर तो सेल सिग्नल मानला जातो. तर मित्रांनो, आता आपण सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज आणि एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज मग त्याच्यामध्ये आपण 20 पिरियड्सचं बघितलं, 50 पिरियड्सचं बघितलं, 200 पिरियड्सचं बघितलं, 1 मिनिटाचेही बघितले, 15 मिनिटाचेही बघितले आणि त्याच्या पद्धतीने कशा पद्धतीने ते वेगवेगळ्या पिरियड्सला त्यांचे ट्रेंड वेगवेगळे कसे दिसतात हे बघितलं. ही मूव्हिंग ॲव्हरेजची कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा हा व्हिडिओ बघाल तेव्हा एखाद वेळेला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ परत बघा आणि ही कन्सेप्ट तुमची जास्त पक्की होईल. तर या व्हिडिओमध्ये आपण आता इथेच थांबणार आहोत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक फार महत्त्वाचा इंडिकेटर आहे. त्याचं नाव आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, ज्याला RSI असं म्हटलं जातं. तर आपण RSI काय असतो ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मी आता इथेच थांबतोय आणि परत एकदा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिवाराला फॉरवर्ड करा आणि त्यांनाही लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.